welcome to Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. हॅलो मित्रांनो, मी सुनीता. वेलकम बॅक टू आवर चॅनल सनसेट ब्लॉग. तुम्ही कालचा ब्लॉग तर बघितलाच असाल, नसाल बघितला तर नक्की बघा. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, तुम्ही बघतालच पुढे. तर चला आजचा ब्लॉग चालू करूयात. आज परतीचा प्रवास. आज आम्हाला मुंबईला जायचं होतं, तेव्हा आम्ही सकाळी लवकर उठलो, तयारी करून निघालो. 3 दिवस आम्ही खूप मज्जा केली, छान गेले ते दिवस. 2026 आमची ही पहिलीच ट्रिप. कितीतरी दिवसांचं आमचं स्वप्न होतं की कुठेतरी फिरायला जाऊयात सगळ्यांना घरातल्यांना घेऊन. ते अचानकच पूर्ण झालं. सोनूचं नाहींचं बोलणं झालं की ह्या वर्षी तरी आपण कुठेतरी जाऊयात. मी म्हटले हो ठीक आहे जाऊयात. मग अचानकच आमचा प्लॅन ठरला की गोव्याला जाऊयात म्हणून. एका दिवसातच ठरलं की जाऊयात म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिकीट सुद्धा बुक केली पण अडचणी काही कमी होत नव्हत्या. आमच्या इलेक्शन ड्युटी लागली. माझी तब्येत ठीक नव्हती, आत्याची तब्येत ठीक नव्हती, मामांची तब्येत ठीक नव्हती, अचानक बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. भाऊंना आणि सोनूला सर्दी. तिकीट बुक झाल्यानंतर झालं. त्या टायमाला तसं वाटलं होतं की आता जातोय की नाही, ट्रिप कॅन्सल होणार आहे का काय. मनात असं आलं की एवढ्या वर्षाचं स्वप्न होतं ते कुठेतरी पूर्ण होतं राहून जाईल. कुठेतरी आमचा शुभबाबा आमच्या पाठीशी होता. ट्रिपच्या 2 दिवस अगोदरच समजले की आईचं इलेक्शन 2 दिवस पुढे ढकललं. माझी पण तब्येत ठीक झाली, मामा पण रिकवर झाले आणि आत्याला पण ठीक वाटायला लागलं. भाऊ सोनू सगळे ठीक झाले. म्हटलं बाबा मनाला कुठेतरी शांतता लागली की बाबा हा ठीक आहे बाबा, होईल आपलं स्वप्न पूर्ण. एवढं सगळं चांगलं झालं तरी सुद्धा मनामध्ये भीती वाटत होती जाईपर्यंत. त्याच्यामध्ये तयारी केली, निघालो. 1ची ट्रेन होती रात्रीची. त्या ट्रेनने एक गोंधळ घातला, सगळं ते बिघडलं तर आणखीनच भीती वाटायला लागली. एवढी सारी संकट आली तरी त्या सगळ्या संकटांना मात देत आमचा कसा प्रवास सुरू झाला. पूर्ण प्रवास आमचा तुम्ही मागील माझ्या ब्लॉग मध्ये बघितलाच असाल. पण आता आम्ही ट्रेनने आलो होतो धक्के खात, पण जाताना आम्हाला तसं नव्हतं करायचं. आम्हाला जाताना एरोप्लेनने जायचं होतं. एरोप्लेनने जर आपल्याला जायचं असेल तर तिकडे आपल्याला 1 ते 2 तास अगोदर पोहोचावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही लवकरच सकाळ तयारी करून लवकर निघालो होतो. आम्ही जिकडे राहिलो होतो त्या रूमवरून आम्हाला जायला एअरपोर्टला 1 तास लागणार होता. त्याच्यामुळे आणखीन आम्ही 1 तास लवकर निघालो. आम्ही जवळजवळ 3 तास लवकर घरातून निघालो होतो. फायनली आम्ही गोवा एअरपोर्टला पोहोचलोय. उतरण्याच्या अगोदरच आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं होतं की जास्त वेळ इथं गाडी थांबवून देणार नाही, पटकन उतरा. उतरून आम्ही बॅगा घेतल्या आणि आम्ही निघालो. आमचा फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं मनामध्ये धाकधूक होतं. काय कसं असतं, काय करायचं असतं. मनामध्ये थोडीशी भीती पण होती, आनंद पण होता. आम्ही तिकडून निघालो आतमध्ये जायला. थोडेसे आईचे 2-3 फोटो काढले आणि म्हटलं चला. एअरपोर्ट खूप मोठं होतं. आम्हाला जिथून उतरलं तिकडून आम्हाला 15 मिनिटं लागले जायला आतमध्ये. सर्वांचा तर व्हिडिओ येत होता पण आत्या आणि मामांना चालायला येत नव्हतं, त्यामुळे ते पाठीमागं राहत होते. आणि बाईक सुद्धा त्यांच्यासाठी पाठीमागं राहत होती. तर ती म्हटली माझा व्हिडिओ तू नाही काढला. तिला म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, बघ व्हिडिओ चालू आहे, दिसतेस तू त्याच्यामध्ये. तिकडे गेल्या पहिला आमचं आधार कार्ड चेक करण्यात आले. तुमची लोक किती आहेत, आधार कार्ड त्यांचे आहेत का. मग सगळ्यांना आधार कार्ड चेक करून आतमध्ये सोडा. मध्ये गेल्यानंतर खूप छान वाटत होतं. आणि मग आईला विचारलं मी, आई तुला कसं वाटतंय. ताई थोडीशी शांत झाली ना, ती म्हटली हो खूप छान वाटतंय. त्या डोळ्यात एक वेगळाच आनंद होता, तो दिसत होता मला. इकडं बॅगेंचं वेट करून त्यांना लेबल लावून देत होते. मग तिकडं आम्ही लाईनला थांबलो आणि आमच्या बॅगेंचे वेट चेक केलं, त्यांना लेबल लावून मग त्यांनी बॅगा सोडल्या. बॅगा सोडून आम्ही पुढे आलो तर ते इकडं असे स्टेअर होतात. आई त्यांना इतके घाबरते ना की त्याला जात सुद्धा नाही. ती म्हटली मी लिफ्टने जाते. म्हटलं नाही, यानेच जायचं. जबरदस्ती करून कसं तिला पाठवलं. आम्ही पण गेलो. तिकडं पोचलो तर आणखीनच छान वाटत होतं. जसं आम्ही जवळ जात होतो विमानाच्या तिकडं, तसं आमच्या मनामध्ये वेगळंच काहूर असं उठलं होतं. तिथून पुढे आल्यानंतर मग आमच्याकडील पास आणि जे हातात वस्तू किंवा बॅगा असतील त्या एका बास्केटमध्ये टाकायला सांगितलं. चार्जर, मोबाईल किंवा हँडबॅग किंवा असं काही असतो वस्तू त्या एका बास्केटमध्ये टाकून त्या मशीनमधून चेक करण्यात आल्या. परत पण चेकिंग झाली, कारण तिकडं मोबाईल अलाउड नव्हतं किंवा व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं. तेव्हा मला काही तिकडे व्हिडिओ नाही काढता आला. मग आम्ही तिकडून चेक करून पुढे आलो. तर आणखीनच खूप छान वाटत होतं. इकडे गेल्यानंतर आमच्याकडे थोडासा टाइम होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा फोटो काढले आणि व्हिडिओ काढले, रील बनवल्या. तिकडं वेगवेगळ्या ब्रँडचे शॉप होते. बॅगा हे असे भरपूर काही घेण्यासारखं होतं, पण भरपूर महाग असल्यामुळे आम्ही तिकडं काही गेलोच नाही. आम्ही व्हिडिओ रील बनवत असतानाच आमच्या फ्लाईटचं अनाऊन्समेंट झालं. मग आम्ही लाईनमध्ये थांबून चेक केलं आणि बोर्डिंग पास दाखवून आम्ही पुढे गेलो.
जसं जसं आम्ही फ्लाईटच्या जवळजवळ जात होतो तसं तसं मनामध्ये एक वेगळंच धाकधूक होत होतं. कसं असेल तिकडं त्याच्या विचारांनीच. लहान होते ना त्यावेळेस आमच्या घराच्या अंगणातून आकाशात एखादं विमान दिसलं ना की खूप वेळ मी त्याकडं बघतच बसायचे. तो छोटासा आकाशात आवाज येणारा कुठून येतोय त्याकडे माझे डोळे लावून मी बघत बसायचे आणि जोपर्यंत ते विमान नजरेआड नाही होत तोपर्यंत मी त्याकडं बघतच बसायचे. आणि त्यावेळेसच मी लहानपणीच मनात ठरवायचे की मी एकदा तरी माझ्या आईला विमानात घेऊन जाणार. तेव्हा मी खूप लहान होती, माझ्या मनाची स्वप्न खूप मोठी होती. माहीत नाही पूर्ण होतील का नाही, पण कुठंतरी माझ्या मनात होतं की पूर्ण होतील. तू स्वप्न बघ, पूर्ण होणारच, यासाठीच तू स्वप्न बघ. मला माझ्या आईसाठी खूप काही काही करायचंय, पण त्यातलं एक हे स्वप्न आहे ते आता पूर्ण होतंय. कारण माझ्या आईने लहानपणापासून जेव्हा माझे वडील गेले तेव्हापासून आईने खूप काही कष्ट आमच्यासाठी केलेत. आमच्या शाळेसाठी म्हणा, स्वतःला काही नाही घ्यायची पण ती आमच्यासाठी जे पाहिजे ते आम्हाला द्यायची. कधी आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी होऊ दिली नाही. वडिलांची भूमिका तिनेच एकटीनेच आणि आईची पण भूमिका तिने एकटीने साकारली. त्यामुळे मला आईसाठी खूप काही काही करायचंय, ते अजून मनात आहेच. जेव्हा आम्ही एअरपोर्टला आलो त्यावेळेस मी तिच्या डोळ्यात बघितलं की थोडासा आनंदही होता आणि थोडंसं भीती पण होती. तिने लहानपणापासून मला कधी सांगितलं नव्हतं, पण एरोप्लेनमध्ये बसल्यावरती तिने मला सांगितलं, हे स्वप्न तुझ्या वडिलांचं सुद्धा होतं. ते मला नेहमी म्हणायचे की कुठे तुला घेऊन नाही गेलो तरी तुला. ती बोलून ती खूप जरा इमोशनल झाली आणि मलाही थोडंसं भरून आलं. मी आईला बोललं, तू काही टेन्शन घेऊ नको, तुझे काही स्वप्न असतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असणार. In the front, 2 doors at the rear, and 4 exits over the wings. They are clearly identified by exit signs. In case of an emergency, floor path fluorescent strip lights will guide. मग त्यांनी काही आम्हाला सूचना देऊन आमचे विमान सुरू झाले. प्लेन जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्या मनातल्याही स्वप्नांनी आकाशात भरारी घ्यायला सुरुवात केली होती, कारण स्वप्न पूर्ण होताना दिसून येत होते. त्यावेळी समोर माझ्या लहानपण माझं उभं राहिलं, कारण अंगणातून जे विमान दिसणार त्या विमानात मी आता बसली होती आणि ते पण माझ्या आईला सोबत घेऊन बसली होती. तो कुठेतरी माझ्यासाठी इमोशनल मुवमेंट होता. खूप छानही वाटत होता, आनंदही होत होता, इमोशनलही होत होतो. जमिनीवरून आपण आकाश तर नेहमीच बघतो, पण आकाशातून जमीन बघणं हे वेगळाच आमच्यासाठी अनुभव होता आणि खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. थोडंसं आईचे पण डोळे भरून आले होते आणि मला पण थोडंसं मन भरून आलं होतं की मी आता तुम्हाला शब्दात काही सांगू शकत नाही. खूप इमोशनल आम्ही दोघी पण झालो होतो. लहानपणापासून मी ठरवलं होतं की माझ्यामुळे तरी माझ्या आईला कधी त्रास होणार नाही किंवा तिच्या डोळ्यामध्ये माझ्या अश्रू कधी येणार नाही. पण आज आले होते अश्रू, पण ते एक समाधानाचे, अभिमानाचे आणि एक आनंदाचे अश्रू होते. त्यामुळे आकाशात गेल्यावरती असं मनाला वाटलं की हा, आमचे बाबा कुठंतरी बघत असतील आणि म्हणत असतील मला की हा, माझी मुलगी बाबा मोठी झाली म्हणून. मी पाहिलेले स्वप्न तिने पूर्ण केले. तिचं मन सुद्धा एक लहान मुलासारखं असतं, निरागस. ते मी पहिल्यांदा अनुभवलं. सारखे सारखे खिडकीतून डोकत होती जमीन कशी दिसते ते. Passing through PI. If you need any further assistance, please do not hesitate to call us. Thank you. विमान मंत्रालय ने अपनी विमान सेवा
छान वाटतंय. खूप मजा आली का? मजा आली का? असं वाटतंय. तुला मजा आली का? हा? फायनली आमचं विमान लँड झालेलं आहे. खूप छान वाटलं, आनंद झाला आणि सांगू शकत नाही. ठीक आहे. अपनी सीट और हमारे कंपार्टमेंट की जांच कर ले तो क्या नाही मी देते ना तुला. तू कशाला टेन्शन घेते काय? साथ यात्रा करने के लिए धन्यवाद. यम मध्ये उभं केलं बघ. झालं. थँक्यू. पुढे काय पैसे आपले नाही तुझे अजून 2 रुपये बाकी आहेत का? विमान थांबल्या माझ्या आईने हात जोडून कोणाचे आभार म्हणजे माहित नाही मला, पण निशब्द झाली होती थोडा वेळ आणि मग आम्ही निघालो. बाहेर आलं तर तिला ड्युटीवरती जॉईन व्हायचं, त्यामुळे तिच्यासारखे फोन चालू झाले होते की कधी येणार म्हणून. परत जाता जाता आम्ही थोड्याशा रील बनवल्या आणि व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मग आम्ही निघालो.
एअरपोर्टवर उतरल्यावरती आईला पण गावी लगेच जायचं होतं, कारण इलेक्शन ड्युटी असल्यामुळे तिला लगेचच जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही मग तिकडून कॅब बुक केली आणि माझ्या स्टॉपपर्यंत आली आणि तिथून पुढं मग आईला बसमध्ये बसवून मग मी घरी गेली. आम्ही केलेलं एन्जॉय बघितलंच असेल तुमच्या गोव्याच्या ट्रिपला. तुम्ही किती छान आणि मस्त मज्जा केली, एन्जॉय केला. फर्स्ट टाइम आम्ही आज एरोप्लेन मध्ये बसलो. आई पण एरोप्लेन मध्ये फर्स्ट टाइम बसली होती. मज्जा आली. वेगळा एक्सपिरियन्स होता. काहीतरी जीवनात येऊन वेगळं करणं गरजेचं आहे. मी तिकडं फक्त थोडंफार जातानाच आमच्या दगदग झाली, कारण ट्रेन जवळजवळ 12 तास लेट होती आम्हाला. त्याच्यामुळे पहिल्या वेळेस थोडंसं अपवड झालं, नाही तर बाकी छान गेले ट्रेनमध्ये. तुम्ही ते बघितलेच असणार आहे. आणि आम्ही केलेली मज्जा, आम्ही केलेले व्हिडिओज मला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.